झी 24 तास एक पाऊल पुढे। 21 वर्षांपूर्वी वर्ल्ड कप जिंकून जो पाकिस्तान क्रिकेटचा तारणहार बनला तो राजकारणातही तब्बल 15 वर्षांनंतर पाकिस्तानच्या प्रमुख विरोधी पक्षनेते पोहोचला आहे। क्रिकेटच्या पिचवर यशस्वी ठरल्यानंतर इम्रान खान राजकारणाच्या पटलावरही एक एक पायरी चढतोय। 1996 मध्ये एकाच वेळी तब्बल 6 मतदारसंघातून त्यानं निवडणूक लढवली आणि सर्व ठिकाणी त्याचं डिपॉझिट जप्त झालं। मात्र यावेळी इम्राननं राजकारणात मोठी झेप घेतली आहे। प्रमुख विरोधी पक्षाचा नेता म्हणून इम्रान आता एक नवी इनिंग सुरू करणार आहे। इम्रान खान पाकिस्तानच्या वर्ल्ड कप विजयाचा शिल्पकार आणि आता त्याची नवी ओळख पाकिस्तानचा प्रमुख विरोधी पक्षाचा नेता। एकीकडे प्लेबॉय म्हणून त्याची लोकांमध्ये इमेज होती, एकीकडे त्याची प्रेम प्रकरणं चांगलीच गाजली होती। त्याचे एका पंतप्रधानांची अफेअर असल्याची कधी काळी चर्चा होती। एका बॉलिवूड अभिनेत्रीशी त्याचे घनिष्ठ संबंध होते। कधी काळी लंडनमधील तरुणी त्याच्यावर फिदा होत्या। एकेकाळचा प्लेबॉय आणि पाकिस्तान क्रिकेट टीमचा कॅप्टन आता पाकिस्तानच्या राजकारणात प्रमुख विरोधी पक्षनेत्याच्या भूमिकेत दिसणार आहे। आज इम्राननं राजकारणात मोठी झेप घेतली असली तरी राजकारणाच्या खेळपट्टीवर बॅटिंग करणं त्याच्यासाठी सोपं नव्हतं। एकाच वेळी 6 मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा प्रयोग त्यानं केला होता, मात्र सर्व ठिकाणी त्याला अपयश आलं होतं। आयुष्यात अनेक चढउतार पाहणाऱ्या इम्राननं 2013 निवडणुकीत मात्र कमाल केली। तहरीक-ए-इन्साफ या त्याच्या पक्षानं 35 जागांवर विजय मिळवला। जनतेतून निवडून जाणारा इम्रानही आता जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी असेंब्लीत लढताना दिसणार आहे। इम्राननं गेल्या 15 वर्षात पाकिस्तानी राजकारणात मोठी झेप घेतली हे स्पष्ट झालंय। मात्र आता लढवय्या कॅप्टन सत्तेच्या शर्यतीत भविष्यात पाकिस्तानचा कॅप्टन होतो की पाकिस्तानी राजकारणात बोल्ड होतो याकडे संपूर्ण जगाचं लक्ष असणार आहे। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।